हाय नमस्कार मैत्रिणींनो, सध्या संक्रांतीच्या हळदी-कुंकवाचे दिवस सुरू आहेत आणि त्या निमित्ताने कपाटातील बऱ्याचशा साड्या ह्या बाहेर आलेल्या असतात. आपल्या काही जुन्या साड्या खरंच छान असतात, पण त्याच्यावरचे ब्लाऊज आता होत नसतात किंवा खराब झालेले असतात. तर अशा वेळेला कुठले ब्लाऊज घ्यायचे याच्यावरती असा आपल्याला प्रश्न पडतो. किंवा नवीन जरी साडी घेतली असती तर तिचा ब्लाऊज कसा शिवाय टाकायचा याच्याबद्दल आपलं फार कन्फ्युजन असतं. कारण साडी किती पण सुंदर आणि महागाची असली तर तिचा ब्लाऊज व्यवस्थित शिवला नाही तर ती अजिबात चांगली वाटत नाही. या उलट अगदी सिंपल जरी साडी असली तिचा ब्लाऊज सुंदर असेल ना तर साडी खूप सुंदर दिसते, लुक खूप छान आणि ब्लाऊज शिवायला टाकताना कशी डिझाईन सांगायची की ज्यामुळे आपण साडीमध्ये एकदम डिसेंट आणि स्टायलिश दिसू. किंवा दंड वगैरे थोडेसे जाड असतील तर कशा प्रकारचे आपण स्लीव्स किंवा ब्लाऊज शिवायला हवेत हे सुद्धा बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा एक रेडीमेड ब्लाऊज आहे रेड कलरचा. तर हा जो कलर आहे ना रेड, तो बऱ्याचशा साड्यांवरती मॅच होतो. जर आपल्याकडे ऑफ व्हाईट साडी असेल किंवा मोती कलरची असेल किंवा प्लेन साडी जरी असेल ना तर त्याच्यावरती असा भरलेला वर्कचा रेड कलरचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. तर हा ब्लाऊज मी ऑनलाईन घेतलेला आणि याच्यामध्ये साईज सुद्धा असतात. तर तुमची कुठली साईज आहे त्याप्रमाणे तुम्ही मागवू शकता. तर याला बघा बॅकला अशी डिझाईन आहे आणि ही जी माझी मोती कलरची साडी आहे तर त्याच्यावरती मॅच करून मी हा घातलेला. आणि या साडीवरचा ब्लाऊज मी शिवला नाही कारण खूप सिंपल लुक येत होता, पण हा ब्लाऊज घातल्यानंतर किती सुंदर डिसेंट आणि स्टायलिश लुक आलाय बघा. खरंच खूप सुंदर आहे हा ब्लाऊज. फक्त याचा बॅकनेक आहे ना तो जरा जास्तीच डीप वाटत होता मला. मग मी काय केलं, माझ्याकडे एक असं ब्लाऊज पीस होतं तर ते मी टेलरकडे दिलं आणि या प्रकारे असं स्टिच करून घेतलं. कधी जास्त जर बॅक नेक डीप असेल ना तर आपल्याला अनकम्फर्टेबल वाटतं, तर त्यावेळेला आपण असं काहीतरी जुगाड करू शकतो. किंवा कधी कधी टेलर कडून सुद्धा चुकून असा डीप नेक जर झाला असेल आणि जर तुम्हाला तो अनकम्फर्टेबल वाटत असेल तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. हा जो दुसरा ब्लाऊज आहे ना तो मरून कलरचा आहे, व्ही नेक मध्ये आहे पुढे आणि हे जे वरती बटन आहेत ते फक्त शोल आहेत, पण त्यामुळे एक छान असा लुक आलाय. आणि त्याच्या स्लीव्ज आहेत त्या अशा पफ स्लीव्ज मध्ये आहेत. आणि खरंच ऑफ व्हाईट साडीवरती हा ब्लाऊज आहे ना खूप सुंदर वाटतो. आणि मोस्टली ऑफ व्हाईट साड्या असतात त्या अशा प्लेन असतात आणि अगदीच त्याच्यावरती आपण डिझायनर ब्लाऊज घालू शकत नाही. तर अशा वेळेला असा मरून कलरचा आपण जर ब्लाऊज घातला ना तर तो खूप डिसेंट असा दिसतो. आणि याची बॅक नेक आहे ना ती एकदम पॅक आहे, त्याच्यामुळे जेव्हा आपण अशा टाईपचे ब्लाऊज घालतो ना तर त्यावेळेला एकदम रॉयल असा लुक दिसतो. हा सुद्धा मी ऑनलाईन घेतलेला, याची सुद्धा लिंक मी तुम्हाला देईन. आणि याची सुद्धा अस्तरची क्वालिटी वगैरे चांगली आहे, आतून जे कापड लावलेलं आहे ते, आणि वरून हे असं डिझाईन असल्यामुळे त्याचा एक वेगळाच लुक आलेला आहे. आणि शिवाय फ्रंट ओपन आहे हा ब्लाऊज, त्याच्यामुळे अनकम्फर्टेबल वाटत नाही. आणि ऑफ व्हाईट कलरची काठाची जी साडी असते ना ती पहिलीच असा तिचा रॉयल लुक असतो, त्याच्यावरती असा ब्लाऊज खूप शोभून दिसतो. त्याच्यानंतर असा एक ग्रीन कलरचा रेडीमेड ब्लाऊज आपल्याकडे असायला हवा की जो बऱ्याचशा साड्यांवरती मॅच होऊ शकतो. आणि याच्यावरचे जे हे स्ट्रिप्स आहेत ना तर त्याच्यामुळे अजून सुंदर असा लुक त्याला येतो. आणि हा सुद्धा फ्रंट ओपनच आहे, अगदी सिंपल पण रिच असा याचा लुक आहे. आणि हे जे रेडीमेड ब्लाऊज असतात ना तर ते सगळे प्रिन्सेस कट मध्ये असतात, त्याच्यामध्ये व्यवस्थित बसतात. आणि बॅकला सुद्धा बघा अजिबात जास्ती डीप नेक नाही आहे आणि शिवाय त्याला डोरी सुद्धा दिलेली आहे, त्यामुळे तो परफेक्ट असा बसतो. तर आता कोण कोण असं म्हणतं की आता जे डोरी असतात ना तर त्या आउटडेटेड झालेल्या आहेत किंवा ट्रेंडमध्ये नाही आहेत. तर ज्या गोष्टीमुळे आपण कम्फर्टेबल असतो आणि कॉन्फिडंट दिसतो तर त्यामुळेच आपण स्टायलिश सुद्धा दिसतो. आणि याचा जो नेक आहे तो सुद्धा फार डीप नाही आहे आणि हा थोडासा ओव्हर साईज आहे, कारण मी अजून तो अल्टर करून घेतलेला नाही माझ्या साईजचा. त्या रेडीमेड जेव्हा ब्लाऊज आपण मागवतो तेव्हा साईज कशी बघायची, तर काही काही ब्लाऊज मध्ये ना साईज असतात 36, 38, 40, 42 किंवा काही ब्लाऊज असतात ना तर ते एकदम फ्री साईज असतात, त्याप्रमाणे आपण मागवू शकतो किंवा अल्टर करून घेऊ शकतो. तर हा एक येलो कलरचा ब्लाऊज आहे की जो सुद्धा बऱ्याचशा साड्यांवरती मॅच होऊ शकतो. हा सुद्धा मी अजून अल्टर करून घेतलेला नाही आहे, म्हणजे वापरलेला नाहीये अजून मी तो. काही साड्या असतात ना त्या आपल्या अगदी मनाच्या जवळच्या असतात आणि कितीही वर्ष झाली ना तरी आपण त्या अगदी जपून ठेवलेल्या असतात, पण त्याच्यावरचे ब्लाऊज आपल्याला होत नसतात. तर अशा ज्या साड्या आपल्या जुन्या असतात ना तर त्याच्यावरती हे येल्लो किंवा ग्रीन कलरचे जे ब्लाऊज असतात ना ते छान असे सूट होतात. कारण ह्या ज्या जुन्या साड्या असतात ना तर त्याचे ब्लाऊज आता आपल्याला होणं शक्यच नसतं किंवा त्याचे ब्लाऊज खराब होऊन गेलेले असतात. तर अशा वेळेला परत त्याच्यावरती मॅचिंग घेऊन शिवायचं म्हणजे मोठा टास्क असतो. अशा वेळेला हे असे रेडीमेड ब्लाऊज आपल्याला उपयोगी पडतात. त्याच्यानंतर हा एक खूप जुना पिंक कलरचा ब्लाऊज माझ्याकडे आहे, तो बॅक ओपन आहे. खरं तर स्लीवलेस होता पण मी त्याला छोट्याशा स्लीव्ज लावून घेतलेले आहेत. हा मी नवरात्रामध्ये घागऱ्यावरती घालण्यासाठी घेतलेला, कारण ऐन वेळेला स्टिच करून कोण देणार ना. पण हा कोणत्याही साडीवरती ना खूप छान असा सूट होतो आणि त्याच्यावरची जी डिझाईन आहे ना ती सुद्धा खूप सुंदर आहे. तर असे 2-3 प्रकारचे रेडीमेड ब्लाऊज आपल्याकडे असतील ना तर ते आपण कोणत्याही साडीवरती मॅच करून असे वापरू शकतो. तर आता साड्यांवरचे जे ब्लाऊज आहेत ते प्रॉपर शिवलेले असे आहेत तर ते आपण बघूया. तर हा सुद्धा ब्लाऊज आहे, तो जरी डिझायनर असला ना तरी तो साडीवरचाच आहे. मी तो टेलर कडून प्रॉपर शिवून घेतलेला आहे, म्हणजे दिसताना जरी तो रेडीमेड दिसत असला ना
तरी तो छान असा शिवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरची डिझाईन बघा एवढी सुंदर आहे ना. ही सुद्धा साडी आहे ना, ती मी ऑनलाईन मागवलेली आणि खरं सांगायचं तर हा ब्लाऊज आहे ना, तो त्याचं डिझाईन बघूनच मी ती मागवलेली आणि मागवताना मला जरा शंका होती की क्वालिटी कशी येईल, पण खरोखर इतकी सुंदर क्वालिटी आहे ना, म्हणजे हे मटेरियल सुद्धा सॉफ्ट आहे आणि त्याच्यावरची जी डिझाईन केलेली आहे ना, ती सुद्धा खूप छान आहे. जेव्हा असं बॅकला पूर्ण भरलेलं असेल ना, तर तेव्हा जास्त डीप असा नेक आपण शिवू शकत नाही. तर हा अशा प्रकारे मी ह्याच्यावरचा ब्लाऊज शिवलाय आणि बॅकला पण आणि फ्रंटला पण याच्यावरती भरपूर अशी डिझाईन आहे आणि हा प्रिन्सेस कट शिवलाय, त्याच्यामुळे तो ना दिसायला सुद्धा चांगला दिसतो. तर जेव्हा ट्रान्सपरंट साडी असते ना, तेव्हा नेहमी प्रिन्सेस कट शिवायचा ब्लाऊजचा, त्याच्यामुळे अनकम्फर्टेबल असं वाटत नाही. आणि तुम्ही आतापर्यंत बघितलं असतील की सगळे जे स्लीव्ज असतात ना माझे, तर ते कोपरापर्यंतचे असतात, कारण मला तसेच आवडतात आणि ते दिसायला सुद्धा ना खूप डिसेंट दिसतात. म्हणजे जे रेग्युलर वापरायचे वगैरे असतात ना साड्या, तर त्याचे स्लीव्ज असतात ते शॉर्ट्स जरा बरे दिसतात, पण हे जे काठाचे वगैरे असतात ना, तर त्याला असे कोपरापर्यंतचे जे स्लीव्ज असतात ना, ते खूप सुंदर दिसतात. आणि ही ती साडी आहे. आणि जेव्हा अशी लाईट कलरची साडी असते ना, त्याच्यावरती असा डार्क कलरचा वर्क असलेला किंवा भरलेला ब्लाऊज असतो, तर तो छान वाटतो. त्यामुळे साडी जर अशी प्लेन असेल तर त्याच्यावरती असा भरलेला ब्लाऊज घालायचा, किंवा साडी जर पूर्ण भरलेली असेल तर त्याच्यावरती थोडासा प्लेन असा ब्लाऊज घातला ना, तर लुक एकदम छान येतो. आणि ही जी साडी आहे ना या ब्लाऊजवरची, तर ती सुद्धा मी ऑनलाईनच मागवलेली आणि खरोखर ती सुद्धा खूप छान आहे. मनोहरी साडीचा जो ब्रँड आहे ना, तो त्याच्या साड्या असतात ना, खरंच खूप सुंदर आहेत. आणि 2 वर्षापूर्वी मी ह्या साड्या घेतलेल्या. आणि ब्लाऊज जेव्हा असा पाठीला सुद्धा भरलेला असतो ना, तर तेव्हा आपण जास्त डीप नेक शिवू शकत नाही. तर त्या टेलरनेच अशा ह्या डोऱ्या सुद्धा लावून दिलेल्या, मी काही सांगितल्या नव्हत्या. आता ही रेड साडी आहे ती तर मी खूप वेळा खूप साऱ्या ब्लॉगमधून नेसलेली आहे, त्यामुळे तुम्ही ती बघितलेली आहे. तर याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ना, तर तो व्ही नेकचा आहे. तर व्ही नेकमध्ये ना आपण थोडेसे स्लिम दिसतो, बारीक दिसतो आणि स्टायलिश सुद्धा दिसतो. ॲक्च्युली मी फ्रंटला सुद्धा व्ही नेक सांगितलेला, पण त्यांनी काही तो केला नाही. आणि याच्या सुद्धा स्लीव्ज आहेत त्या कोपरापर्यंतच्याच आहेत, कारण जेव्हा तुम्ही व्ही नेक शिवत असताना, तर तेव्हा स्लीव्ज कधी शॉर्ट शिवायच्या नाही. नेहमी स्लीव्ज आहेत त्या कोपरापर्यंतच्या किंवा 3/4 वगैरे तुम्ही शिवू शकता, त्याच्यामुळे एक सुंदर डिसेंट असा लुक येतो. व्ही नेक वरती शॉर्ट स्लीव्ज अजिबात चांगला दिसत नाहीत. आणि मला स्वतःला पर्सनली व्ही नेक खूप आवडतो. अजून एक गोष्ट म्हणजे ब्लाऊजवरची जी डिझाईन असते ना, तर ती अशी बारीक अशी बघून घ्यायची. जेव्हा बारीक अशी प्रिंट असते ना ब्लाऊजवरती, तर तेव्हा आपण खूप नाजूक बारीक अशा दिसतो. आणि जेव्हा ब्लाऊजवरती खूप मोठे मोठे फुलाफुलांचे डिझाईन असतात ना, तर तेव्हा थोडेसे आपण त्याच्यामध्ये जाड दिसतो. आणि हा सुद्धा ब्लाऊज आहे तो माझा ऑल टाइम फेवरेट आहे. हा सुद्धा मी बऱ्याचशा साड्यांवरती मॅच करून घालते. तर याचं जे मटेरियल ना इतकं सॉफ्ट आणि सुंदर आहे, आणि शिवाय तो माझा फेवरेट आहे, कारण त्याच्यावरती बघा ही अशी डोलीची डिझाईन आहे ना, डोलीच्या डिझाईनचे किंवा आरी वर्कचे असे पॅच सुद्धा मिळतात, जे तुम्ही तुमच्या रेडीमेड ब्लाऊज वरती सुद्धा लावू शकता. रेडीमेड म्हणजे आधीच जरी तुमचा ब्लाऊज शिवलेला असेल ना, तरी सुद्धा तुम्ही हे पॅचेस विकत घेऊन त्याच्यावरती लावू शकता. त्यामुळे खूप सुंदर असा लुक येऊ शकतो. म्हणजे सध्या आरी वर्कची खूप फॅशन आहे, तर आरी वर्कचेच असे पॅचेस असतात. हा जो ब्लाऊज आहे तो पूर्ण पॅक असा मला शिवायचा होता बोटनेकचा, पण ज्यांच्याकडे मी दिला होता त्यांनी तो अशा प्रकारे शिवला. पण हा जर पूर्ण पॅक असता ना, तर तो अजून सुंदर दिसला असता. तर हा ब्लाऊज शिवून आता 3 वर्ष ऑलरेडी झालेली आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे ब्लाऊज शिवताना ना, ब्लाऊजची जी उंची आहे ना, ती आपल्या उंचीनुसार परफेक्ट ठेवायची. म्हणजे माझी जी ब्लाऊजची उंची असते ती 14 असते. जर कमी उंचीचे ब्लाऊज शिवले ना, तर पाठवून ते खूप विचित्र दिसतात. आणि तब्येत जर जास्त असेल तर ब्लाऊजची उंची ही नेहमी जास्त ठेवायची, जेणेकरून दिसताना ते चांगलं दिसतं. आणि ब्लाऊजच्या बॅक डिझाईनच्या बाबतीत आपण खूप कन्फ्युज असतो की कशी डिझाईन शिवली म्हणजे चांगलं दिसेल. पण जेवढं सिंपल ठेवता येईल ना, तेवढं सिंपल ठेवलं ना, तर खूप छान असा लुक येतो. उगीच जास्तीचे डिझाईन करण्यात काही पॉईंट नसतो. ब्लाऊज हा फक्त व्यवस्थित परफेक्ट असा बसला पाहिजे. आणि शिवाय त्याचा जो बॅक नेक असतो तो थोडासा डीप असा शिवायचा, म्हणजे तो दिसायला लुक आहे तो खूप. तुम्हाला जर आवडतच असेल डिझाईन करायला, तर अगदी थोडीशीच करायची बॅकला डिझाईन, जास्ती पण करायची नाही. आणि जर तब्येत जास्त असेल, दंड जर जाड असतील, तर शॉर्ट स्लीव्ज न शिवता कोपऱ्यापर्यंत शिवायचे, म्हणजे दिसायला ते चांगलं दिसतं. तर या प्रकारे आपण रेडीमेड ब्लाऊज घेऊ शकतो, किंवा साडीवरचे जे ब्लाऊज असतात तर ते शिवायला टाकताना सुद्धा या गोष्टी आपण विचारात घ्यायला पाहिजेत. आणि 30-40 मध्ये हे असे ब्लाऊज डिझाईन खूप सुंदर दिसतात, अगदी शोभून दिसतात. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सगळ्याजणी एवढ्या छान छान कमेंट करताना की मन अगदी आनंदून जातं. त्याच्यामुळे तुमच्या कमेंटची मी वाट पाहत असते, तर नक्की कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.